पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा शहरात 65,900 रुपयांची चोरी। एकाच दिवशी 2 ठिकाणी चोरीचा प्रयत्न तर लक्ष्मीनारायण परिसरात चोरी करण्यास चोरट्यांना यश। सोने व रोकड लंपास। आज दिनांक 17 डिसेंबर बुधवार रोजी शिंदखेडा शहरात एकच खळबळजनक चोरीची घटना घडली आहे। शिंदखेडा शहरात 2 ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला असून एका ठिकाणी काही दागिने व रोकड रक्कम मिळून तब्बल 65,900 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे। चोरट्यांना शहरात सुरुवातीला लालचंद नगर येथील सुनील दगडू माळी यांच्या घरात प्रवेश केला असता त्या ठिकाणी चोरट्यांना काहीच मिळालं नाही। त्यानंतर ते चोरटे वरुळ रस्त्यालगत असलेले गॅस बॅग जवळील बांधकाम विभागातील भांबरे यांच्या घरी देखील चोरीचा प्रयत्न केला असता तिथं देखील चोरी करण्यात यश आलं नाही। त्यानंतर चोरटे हे चोरटी न थांबवता लक्ष्मीनारायण कॉलनी शिरकाव करत प्रशांत देशमुख यांच्या घरातून सुमारे 65,900 रुपयांची चोरी झाल्यात आल्याचं समजलं आहे। या सर्व घटना सकाळी 11 ते 12च्या सुमारास घडल्या। शिंदखेडा शहरातील लक्ष्मीनारायण परिसरात सकाळी 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। येथील घरमालक प्रशांत शंकर देशमुख व त्यांच्या परिवारातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेले असता चोरट्यांनी बंद घराची संधी साधत घराचं कुलूप तोडून घराच्या आत प्रवेश केला असता लोखंडी कपाटाच्या वर ठेवलेली चावी चोरट्यांच्या हाताला लागली व त्यांनी कपाट उघडून सोन्याचे दागिने व रोकड असा 65,900 रुपयांचा ऐवज लंपास केला। यावेळी घडलेले मोठे आश्चर्य म्हणजे चोरट्यांनी फक्त 5 ते 7 मिनिटातच ही चोरी केली असल्याचं समजलं असून या परिसरात नेहमीच वाहनाची व लोकांची वर्दळ सुरूच असते, तरी देखील चोरट्यांनी मोठ्या हिमतीनं चोरी केलेली दिसून आली। आता सदर चोरी झाल्यानंतर नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे की भर दिवसा कॉलनी परिसरात एवढी वर्दळ असताना सुद्धा चोरट्यांनी इतकी मोठी मजल गाठली आहे, मग रात्रीच्या वेळी आता कसं करावं असा मोठा प्रश्न नागरिकांना यावेळी पडलाय। यावेळी नागरिकांनी सदर चोरट्यांचा शोध घेऊन पोलीस प्रशासनाने तत्काळ या चोरट्यांना अटक करावी, यापुढे असला चोरीचा प्रकार हा शहरात घडणार नाही याची विनंती करत योग्य ती कारवाई करावी। तसेच पोलीस प्रशासनानं रात्री तसेच दिवसा आता गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांना पोलीस प्रशासनास यावेळी केली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। मी प्रशांत शंकर देशमुख, राहणार लक्ष्मीनारायण कॉलनी शिंदखेडा। माझ्या घरी आज दुपारी 12 वाजेला जी चोरी झाली आहे, प्रशासनाला जी विनंती करतो पोलीस स्टेशनला की आमची गेलेली रक्कम खूप मेहनतीने कमवली होती आम्ही, जवळजवळ लवकरात लवकर आम्हाला मिळून द्यावी ही विनंती। सोन्याच्या वस्तू आमची पाठी चांदीचं आहे आणि रोख रक्कम पण आहे। 65,000च्या आसपास आमचे दागिने आणि 35,000 रुपये रोख होते। नमस्कार, मी विठ्ठल दगडू माळी, राहणार लालचंद नगर शिंदखेडा। मी आज 11:30 वाजता बाहेर गेलो असता आमच्या घरात 11:30च्या जवळपास अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कुलूप तोडून घराचं सगळं सामान अस्तव्यस्त केलेला होता, पण घरात पैसे वगैरे काही नसल्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही आहे। पण माझी पोलीस प्रशासनाला विनंती असेल की याच्या पुढे त्या चोरांना पकडून त्यांना कारवाई करावी ही माझी विनंतीची अपेक्षा आहे, मागणी आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि